नमस्कार मंडळी, मी नम्रता. माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये आणि एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आता आज आहे ना, एक अर्जंट ब्लाऊज शिवायला आलाय माझ्याकडे. मी घेत नव्हते, पण खूप अर्जंट म्हणजे एका दिवसात पाहिजे. त्यामुळे मला नाही होणार म्हणून सांगितलं. पण सकाळी 8 वाजता ते बाई आली आणि मला म्हणाली, की "कसंही करा, पण लग्नाला जायचंय, तर एक ब्लाऊज शिवून द्या." मी म्हटलं, "ठीक आहे, आता काय करणार, एवढ्या सकाळी आले." म्हटल्यानंतर नाही सुद्धा म्हणता येत नव्हतं. मी खूप असं सांगितलं, की दुसरीकडे कुठेतरी टाका. तुम्हाला एका दिवसात पटकन टेलर लोकं जी प्रोफेशनल आहेत, ती शिवून देतील. पण त्या ऐकायलाच तयार नव्हत्या. मग घेतला. तर त्यासाठी आता मला अस्तर आणि फॉल वगैरे आणायचे. तर ते आणायला मी चालले. पण त्याआधी तेजाला थोडं खायला देते आणि मग जाते. त्यानंतर मी तुम्हाला रेडीमेड ब्लाऊजचं व्यवस्थित फिटिंग कशी करायची, त्याचे हात जर लांब असतील, बाही लांब असेल, तर ती शॉर्ट आपल्याला जशी हवी तशी कशी करायची हे दाखवते. चला. हे मला टाकायला तरी देशील? आमच्या सोन्याच्या करामती बघा. कुठे आहे बाबू तू? सोन्या, तू कुठे आहेस? पिशवीत जाऊन लपलाय. हो सोनिया, ही लपायची जागा आहे का बाबू? हा, कुठे आहे? काय आहे? घर आहे का तुझं? सोन्या, तुझं घर आहे? घर आहे, घर आहे. ओ, मस्त जागा शोधली आहे तू, एकदम मस्त. आला बाहेर. ओ हो हो हो, वाव. तुझ्यासाठीच ठेवली आहे बाबू पिशवी. गेला 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 गेला. हो हो, या 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 या. अरे रे, अरे 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 अरे. तर अस्तर आणायला गेले होते तेव्हा मग हे थोडंसं सामान पण येताना घेऊन आले, कारण मग थोडा गावाला जायचा विचार आहे. तर त्यासाठी मग परत परत जायला नको म्हणून ही एक तांदळाची गोणी घेऊन आले. मला वाटतं 26 किलोची असेल. आणि हे थोडंसं सामान आणलंय. हे संडे ऑइल आहे, हे एक कॅन घेऊन आले मी, कारण आता परत मग गावावरून आल्यानंतर धावपळ नको व्हायला. थोडीशी तूर डाळ आणली आहे, मूग डाळ सुद्धा आणली आहे, थोडी साखर, ही चहा पावडर, थोडेसे मसाले सुद्धा आणलेत. ही धण्याची पावडर आहे, ही मिरचीची पावडर आणि हळद. आता गावावरून आल्या आल्या मग काही धावपळ करायला नको म्हणून मग थोडंसं येताना घेऊन आले. तर चला आता तुम्हाला ब्लाऊज दाखवते. तर हा माझ्याकडे रेडीमेड ब्लाऊज आलेला आहे. त्याचे हात इतके लांब आहेत. आता किती आहेत तुम्हाला दाखवते.
जवळजवळ 9:15 आहेत. तर आता मला हा मापाचा ब्लाऊज आहे, त्याप्रमाणे मला ह्याचे हात कमी करायचे आहेत. तर याची लांबी आहे 7.25. तर आता मी इथे 7.25 वर मार्किंग करून घेते. रेडीमेड ब्लाऊज असला ना की त्याच्यामध्ये थोडेफार तरी चेंजेस करावे लागतात. तर इथे 7.25 मी मार्किंग केलंय. ही झाली आहे पूर्ण उंची. आता त्यानंतर पुढे 1.25 इंच शिलाई मार्जिन घेणार आहे. तर आता इथून कापताना नेहमी इकडून आपण जी उंची टाकली ना त्याप्रमाणे नाही घ्यायचंय. तर इकडून जी लांबी पुढे उरली, आता इथे 1.25 इंच एक पॉइंट आहे, तर इथून सुद्धा तेवढंच माप घ्यायचंय. 1.25 इंच एक पॉइंट, म्हणजे मग आपली जी फिटिंग आहे ती व्यवस्थित येते. आणि इथे सरळ रेष आखून घ्यायची असं. आणि हे आता इथे कटिंग, दोन्ही बाई जोडून कटिंग करून घ्यायचंय. व्यवस्थित मापाने घ्यायचे आहेत, नाहीतर मग एक कमी आणि एक जास्त असं नको व्हायला. सोन्या आला बघा. सोन्या, मम्मी काम करते ना? हा, काय काम आहे तुझं इथे? जा तिकडे बस, जा जा. हा, आता हे दोन्ही मिळून कापून घ्यायचंय असं. तर हे एवढे एक्स्ट्रा होते. आता ह्याला शिलाई मारून घ्यायची. तर आता मी इथे ब्लाऊजची शिलाई काढून घेतली आहे. हे बघा, दोन्ही साईडची शिलाई काढून घेतली आहे. आणि त्याला आता आपण 1/2 इंच उलट फोल्ड करायचंय असं. हे कपडा आणि अस्तर दोन्ही बघून व्यवस्थित जॉईंट करायचंय. जे मी 1.25 इंचाचं मार्जिन घेतलं होतं ना शिलाईसाठी, त्यामध्ये हे 1/2 इंच दुमडायचंय. आता इथे 1/2 इंच आतल्या बाजूने मी फोल्ड केलेला आहे. आता 1 इंच आपल्याला दुमडून घ्यायचंय. पुन्हा जे एक्स्ट्राचं शिलाई मार्जिन ठेवलं होतं ते 1 इंचावर याला बरोबर माप 1 इंचाचं माप घेऊन व्यवस्थित फोल्ड करायचंय. हे वाटतं तेवढं सोपं नाही आहे, कारण याला ऑलरेडी शिलाई मारलेली असते, त्यामुळे मग ते फोल्ड करायला पण खूप त्रास होतो. कस्टमरला वाटतं की चला काय हात कमी तर करायचे, याच्यामध्ये काय जास्त करायचंय. पण तसं नसतं, प्रत्येक गोष्टीमागे मेहनत असते. हे असं व्यवस्थित मार्किंग करून घेतलं ना म्हणजे मग शिलाई कमी जास्त नाही होत, व्यवस्थित येते एकदम. आता इथे आपल्याला मोठी शिलाई मारून घ्यायची आहे 4 नंबरची, म्हणजे इथे हात शिलाई घालायची आहे नंतर, त्यामुळे इथे 4 नंबरची मोठी शिलाई मारून घ्यायची. हे तात्पुरतं फिटिंग करण्यासाठी म्हणून शिलाई मारून घेते आता पटकन, म्हणजे पटकन तुम्हाला दाखवता येईल. हे आता आपण जेवढं दुमडलंय 1 इंचावर जेवढं मार्किंग केलंय तेवढीच शिलाई मारून घ्यायची आहे. तर ही बघा, ही शिलाई मारून घेतली आहे मी. आता ह्याला जसं होतं तसं उलट परत फोल्ड करायचंय. हे अशा पद्धतीने
आता बघा माझी कुठेही इथे कपडा कुठेही कमी जास्त झालेला नाही आहे, एकदम व्यवस्थित आहे. कारण मार्किंग करून घेतल्याचा हा फायदा असतो. तर याच्यावर एक शिलाई मारून घ्यायची. आता आपल्याला याची फिटिंग करायची आहे. तर मापाच्या ब्लाऊजची किती फिटिंग आहे ते बघूया. तर इथे आहे हे 5 इंच 1 पॉइंट. आता या कपड्यापेक्षा तो मापाच्या ब्लाऊजचा कपडा आहे तो थोडा पातळ आहे, त्यामुळे इथे मी 5.25 इंच टाकते. कोणतरी आलं बहुतेक. बघा इथे 5.25 इंचाची मार्किंग करून घेतली आहे. तर इथे आता शिलाई मारून घेतली आहे आणि हा जो धावदोरा टाकलेला होता इथे आता हात शिलाई करून घ्यायची. मग झाला आपला ब्लाऊज तयार. आता हे दोन्ही हात बरोबर आहेत की नाही ते बघते. एकदम परफेक्ट फिटिंग झाली आहे.